हाय फ्रेंड्स, तोंडाला पाणी सुटले. या मग जेवायला करूया मस्त चमचमीत वांग्याची भाजी. आज आहे वांग्याच्या भाजीचा बेत. चला मग करूया म्हणले छोटासा आपला व्हिडिओ. कांदे आणि लसूण घेतलेला आहे, जसे प्लेटीत काढून दिले ते तसाच त्याचा व्हिडिओ घेण्यात आलेला आहे. पण तेवढे वापरायचे नाही आहेत, आपल्याला आवश्यकतेनुसार वापरायचे आहेत. मी 3 घेतलेले होते कारण साईज छोटी छोटी होती. त्यानंतर शेंगदाणे भाजत आहे. तर माहितीच आहे, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. त्याप्रकारे मी शेंगदाणे भाजून घेत आहे. कांदा, लसूण, कोथिंबीर हे सगळं तर आपल्या भाज्यांना नेहमीच लागतं. त्यासोबत मी घेतला आहे माझा आवडता अंबारी चटपट मसाला आणि त्यानंतर आहे वांगी मसाला. हा आमच्या इथे 12 जानेवारीला मी घेतलेला होता. शेंगदाणे या प्रकारे अर्धवट सोलून घेतले, भांड्यामध्ये टाकले आणि मस्तपैकी त्याचं बारीक असं वाटण करून घेतले. त्यानंतर आपण करणार आहोत वांगी चिरायची तयारी. तर पाणी घेतले व पाण्यामध्ये मी जरासं मीठ घातले, कारण की वांगी काळी होती म्हणतात, त्यामुळे तसं पाणी मीठ घालून घेतलं आणि मग त्याला असे 4 भाग काढून मी कापून घेतले व त्याची स्पेशली अशी दांडी मागून थोडीशी कापली, कारण की म्हणतात त्याने वांगी लवकर शिजतात. त्यामुळे मी सर्व वांगी पटापट चिरून घेतली. कांदा, लसूण, कोथिंबीर हेही सर्व चिरून घेतलं व इकडे तापायला ठेवले तेल. कढईमध्ये तेल ठेवल्यानंतर जे आपलं पूर्ण साहित्य होतं ते मी घेतलं. लसणाचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत. त्यानंतर आपण वाटण केलेलं होतं शेंगदाण्या कूटचं, ते मी त्यामध्ये घातलं व त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आपली सगळी जिन्नस, मसाले, तिखट जे लागतं ते. तर तिखट टाकलं. त्यानंतर मी थोडासा वांगी मसाला टाकला आणि त्यानंतर अंबारी मसाला टाकला. अंबारी मसाला व वांगी मसाला हा मिक्सअप केला. कांदा लसूण मसालाही खूप छान असतो, तोही वापरतातच, पण माझ्याकडे या क्षणी तो अवेलेबल नव्हता. त्यामुळे मी या दोघांचं मिक्सचर केलं आणि असे वेगवेगळे प्रकार आपण वापरून बघतच असतो आणि घरात हे नाही तर ते. हे तर आपली मल्टी टॅलेंटेड गृहिणींचं वैशिष्ट्यच आहे. आणि त्यानंतर मी घातलं त्यातच मीठ, कारण की मसाल्यात मीठ तर आवश्यकच आहे, नाही तर थोडीशी चव बदलते. त्यानंतर थोडंसं पाणी घालून त्याला मिक्स करून घेतलं व यानंतर आपण जे कापून घेतलेले वांगी होते ते भरून घेतले आणि मस्तपैकी तेलामध्ये सोडत गेली. तेलामध्ये हे सोडत गेल्यावर आपण सगळी वांगी छान प्रकारे भरून घेतले. मसाला त्यामध्ये छान प्रकारे घालून घेतला. मसाला छान दाटसर भरायचा, आपल्याला लागतो तेवढा वाटण वगैरे घालून मसाला केला की छान पुरतो आणि थोडासा उरू द्यायचा, या प्रकारे मसाला करायचा. सगळे वांगे भरून टाकल्यानंतर उरलेला मसाला मी वरून टाकला आहे व त्यानंतर त्याला छान प्रकारे सगळा मसाला टाकून झाला. तेल छान बघा दिसतंय, तेल थोडंसं जास्त लागतं या भाज्यांना. व त्याला हलवून घेतलं व इकडे मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवले. पाणी यासाठी गरम करायला ठेवलं होतं की प्लेटमध्ये उरलेला मसाला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं ढवळून घेऊन त्यामध्ये मी ते प्लेटीतलं पाणी टाकणार होती. त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता इकडे सोडलेला उरलेला मसाला जो होता तो टाकलेला होता आणि तो हलवून घेतला व त्यामध्ये बघा मी प्लेटीत पाणी घेऊन पाणीही टाकले. पाणी पहिले थोडंसं टाकून वांगी नेहमी शिजवून घ्यायची आणि कोणतीही भाजी अशीच करायची, कारण की काय होते, ती भाजी शिजल्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी सोडलं की बरोबर होते, नाही तर आपण ढळढळ पाणी टाकतो, ती भाजी शिजून जाते, मग पाणी खूपच होते, रस्सा खूपच होतो, अशा गोष्टी होतात. त्याच्यामुळे थोडीशी भाजी शिजल्यानंतरच पाणी टाकलं तर बरोबर आवश्यकतेनुसार रस्सा होतो व छानही लागतो. मग वांगी शिजली आहे नाही शिजली आहे बघायचं. छान प्रकारे कालवण करून घेतलं मी. त्यानंतर बघा किती छान तेल सुटलं व मी चेक केलं वांगी शिजली का नाही शिजली. तर वांगी छान प्रकारे शिजली होती. तेल मस्त सुटलेलं होतं मसाल्याला आणि त्यामुळे ग्रेव्ही छान येते. त्यानंतर मी परत जे कोमट पाणी करून ठेवलेलं होतं, आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये मस्त प्रकारे असं ते कोमट पाणी घातलं. जेवढं आपल्याला रस्सा लागतो त्या प्रकारे आपण क्वांटिटी करत असतो. तर या प्रकारे कोमट पाणी घातल्यानंतर त्याला परत 1-2 उकळी काढून घ्यायची, कारण की उकळी काढून घेतल्यानंतर ते छान प्रकारे एकजीव होतं. तर बघा इथे मस्त वांगे दिसत आहे, मसाला दिसत आहे, तर्री दिसत आहे, तेल दिसत आहे, असं सगळं अगदी व्यवस्थित दिसत आहे. पहा भाजी कशी वाटते हे नक्की सांगा. कशी दिसते भाजी? छान दिसते ना. मग वांग्याची भाजी कधी करणार आहात? तर बघा या प्रकारे आपली भाजी मस्त रेडी झाली आहे. तर वांग्याची भाजी जर तुम्हाला आवडली केली तर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. थँक्यू.